नमस्कार. आजच्या भागात आपण पाहणार आहेत गुरुजींच्या छोट्या छोट्या वाक्यात सुद्धा केवढा महान अर्थ लपलेला होता. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो एती वेद, सदेह सच्चिदानंद का नोहावे ते. याप्रमाणेच गुरुजींच्या मुखातून बाहेर पडणारे व गुरुजींनी स्वैरपणे उच्चारलेले शब्द देखील वेदवाक्याचे रूप घेऊनच अवतरत. त्यामुळेच गुरुजींची अमृतवाणी ऐकण्यासाठी श्रोते आतुरलेले असत. गुरुजींनी आपल्या प्रवचन कीर्तनातून अनेकदा अशी काही चिंतने प्रस्तुत केली की त्याचा अर्थ कित्येक तासांच्या स्पष्टीकरणानंतरही एखाद्यास पटवून देता आला नसता. गुरुजींनी प्रस्तुत केलेली काही चिंतने इथे उदाहरणादाखल सांगता येईल. श्रीमंतीपेक्षा गरिबी वाईट, गरिबीपेक्षा दुःखी वाईट, दुःखीपेक्षा बद्ध वाईट. श्रीमंती गरिबी एका जन्माची किंबहुना एका अवस्थेची, दुःख अनेक जन्माचे आहे, बंध अनंत जन्मांचा आहे. श्रीमंती भोगल्या वाचून संपते, पण दुःख भोगूनच संपते. चित्ताच्या अवस्थेचा विचार सांगताना गुरुजी म्हणत, जीवाच्या सर्व अवस्था चित्तावर आधारित आहेत. 1. चित्त ईश्वर निर्मित पदार्थाशी व्यवहार करते, त्यास जागृतावस्था म्हणतात. 2. चित्त स्वसंकल्पित पदार्थांशी व्यवहार करते, त्यास स्वप्नावस्था म्हणतात. 3. चित्त जेव्हा आपल्या उपादान अविद्येत लीन होते तेव्हा त्यास सुषुप्ती म्हणतात. 4. चित्त जेव्हा आपल्या अधिष्ठान ब्रह्मात लीन होते तेव्हा त्यास समाधी म्हणतात. 5. चित्त अत्यंत व्यग्रतेमुळे व्यवहारक्षम राहत नाही तेव्हा त्यास मूर्छा म्हणतात. 6. चित्त सर्वेंद्रियासह स्थूल शरीरातून निघून जाते तेव्हा त्यास मरण म्हणतात. 7. चित्त सर्वेंद्रियासह अन्य स्थूल शरीरात प्रवेश करते तेव्हा त्यास जन्म म्हणतात. 8. चित्त जर स्वैर पंचविषय भोगू लागले तर तेव्हा त्यास पामर म्हणतात. 9. चित्त जर वेदविहित पंचविषय भोगू लागले तर तेव्हा त्यास विषयी म्हणावे. 10. चित्त जर ब्रह्मस्वरूपाचे विचारात पडले तर तेव्हा त्यास मुमुक्षु म्हणावे. 11. स्वरूपस्थितीत ते चित्त चित्तरूपाने न राहता चित्तच होते तेव्हा त्यास सिद्ध म्हणावे. अशा प्रकारे अतिशय गहन कठीण विषय देखील गुरुजी सहज व सोपा करून सांगत. अशा गुरुजींचे संपादित वाङ्मयीन साहित्य कसे तयार झाले ते आपण पुढे पाहणार आहे. श्री गुरुजींनी 50 वर्षाहून अधिक काळपर्यंत कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजाच्या प्रबोधनाबरोबर समाजाची सेवा देखील केली. याचबरोबर अनेक संत वाङ्मयाचे निरूपण केले, स्वतः ग्रंथलेखन केले, पण त्यांनी स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहत ते कधीही प्रकाशित केले नाही. मात्र त्यांच्या सेवेत असणाऱ्या व गुरुजींची कीर्तन प्रवचने ज्यांनी शब्दशः लिहून घेतली अशी शिष्यमंडळी हरिभक्तीपरायण श्री मुरलीधर महाराज धूत, हरिभक्तीपरायण श्री हरिभाऊ आनंदा पाटील महाराज, हरिभक्तीपरायण श्री ब्रिजलाल लक्ष्मीचंद भूतडा महाराज व हरिभक्तीपरायण श्री गोविंदबुवा महाराज यांनी गुरुजींच्या देहनिर्वाणानंतरच्या काळात गुरुजींची कीर्तन प्रवचने व वेगवेगळ्या ग्रंथावरील निरूपणे अतिशय कष्ट घेऊन प्रकाशित केली. या शिष्यमंडळींनी हे प्रकाशनाचे कार्य केल्यामुळे या नव्या पिढीला, अभ्यासकांना व साधकांना हे ज्ञानाचे भांडार उपलब्ध झाले आहे. त्याचप्रमाणे
अलीकडच्या काळात श्री सचिन वसंतराव लादे यांनी तर श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांच्यावरती PhD देखील केलेली आहे. या वाङ्मय कृतीतून गुरुजी सदैव आपल्याबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी राहणार आहेत. त्यामुळे या शिष्यमंडळींचे आम्हा सर्वांवर अपरंपार उपकार आहेत. या विचारांच्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या सदैव सोबतच आहेत. धन्यवाद.